गेल्या दशकभरापासून अदानी आणि त्यांची वेगाने वाढणारी संपत्ती याच्याविषयी आपण वाचत आलेलो आहे. अदानी यांनी बंदर क्षेत्रामध्ये हात घातला, त्यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रामध्ये हात घातला, विमानतळांमध्ये हात घातला, पॉवर सेक्टर किंवा सिमेंट सेक्टर ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी हात घातला त्याचं सोनं झालेलं आपल्याला दिसून येते. 21 सप्टेंबर 2022चा इकॉनॉमिक टाइम्स जर का आपण बघितला तर याच्यामधल्या बातमीनुसार इन द लास्ट 5 years द फर्स्ट जनरेशन entrepreneurs wealth has increased by 1440%. म्हणजे 2022 मध्ये बातमी अशी होती की गेल्या 5 वर्षांमध्ये अदानी यांची संपत्ती तब्बल 1440% वाढलेली आहे. पण म्हणतात ना, फास्टेस्ट मुव्हिंग कार्स ऑलवेज मीट विथ अन ॲक्सिडेंट. अगदी तसंच झालं. अमेरिकेमधील शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च यांनी अदानी आणि त्यांच्या समूहामध्ये काहीतरी गडबड असल्याचा अहवाल सादर केला 24 जानेवारीला आणि 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत म्हणजे एका महिन्यामध्ये अदानी ग्रुप हॅज लॉस्ट मोर दॅन 12 लाख करोड रुपीज. मग नंतर या एकूण प्रकरणाबद्दल संयुक्त संसदीय समितीची मागणी झाली. चौकशी संदर्भात सुप्रीम कोर्टाची भूमिका समोर आली. तसेच राहुल गांधी सुद्धा सध्या या एकूण प्रकरणावरती जाहीरपणे प्रश्न विचारताना दिसत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचा उल्लेख सातत्याने येताना दिसतोय. आता राहुल गांधी यांचं लोकसभेमधील खासदारकी जी आहे ती गेलेली आहे आणि या सर्वांचा संबंध ते अदानी यांच्या संदर्भात ते सातत्याने जे प्रश्न विचारत होते, सातत्याने जी भूमिका मांडत होते याच्याशी सुद्धा जोडला जाताना दिसतोय. आज आपण सविस्तरमध्ये या सर्व गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अदानी या विषयाला धरून राहुल गांधी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. मी कुणालाही घाबरत नाही असंही ते सातत्याने म्हणताना दिसत आहेत. आता या व्हिडिओसाठी मी जेव्हा तयारी करत होतो तर परत एकदा त्यावेळेस राहुल गांधी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले की व्हाय द पब्लिक्स रिटायरमेंट मनी इज बीइंग इन्व्हेस्टेड इन अदानी कंपनी इवन आफ्टर हिंडेनबर्ग्स रिसर्च रिपोर्ट. म्हणजे हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा जनतेचा पैसा का अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवला जातोय असं त्यांनी विचारलेलं आहे. आजच्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी मोदानी या शब्दाचा वापर करत प्रश्न विचारलाय की LICचे पैसे अदानीला, SBIचे पैसे अदानीला, EPFचे पैसे अदानीला. प्रधानमंत्री जी न जांच न जवाब, आखिर इतना डर क्यों, असं ते सातत्याने विचारतायत. आणि गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही त्यांची भूमिका जर का बघितली तर हे लक्षात येते की खरी जी गडबड झालेली आहे ती अदानी उद्योग समूहासंदर्भातली, पण ते प्रश्न विचारतायत अदानी उद्योग समूह याच्यासोबतच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा. थोडक्यात विषय आता फक्त अदानी यांच्या पुरता मर्यादित राहिलेला नाहीये आणि LICची या उद्योग समूहातील गुंतवणूक तोट्यात आहे हे सुद्धा लपून राहिलेलं नाहीये. LIC गव्हर्नमेंट एंटिटी असली तरी सुद्धा LIC मध्ये असलेला पैसा हा सामान्य जनतेचा पैसा, LICचा स्वतःचा पैसा नाहीये आणि हा LIC मधील पैसा सामान्य जनतेचा असल्यानं या विषयाचं गांभीर्य मोठे. आता काही फॅक्ट सांगतो बघा. पहिली फॅक्ट, इकॉनॉमिक टाइम्स नुसार हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट येण्याआधी LICची अदानी समूहातील गुंतवणूक होती $9.8 बिलियन पेक्षा जास्त, जी मार्चच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आली होती $3.6 बिलियन पर्यंत. म्हणजे घसरलेली आहे जवळपास $6 बिलियन हून अधिकनी. आता ही गुंतवणूक रक्कम LICच्या एकूण पसऱ्याशी तुलना करता किरकोळ जरी वाटत असली, LICच्या दृष्टिकोनातून जर का बघितलं ही रक्कम फारच क्षुल्लक जरी वाटत असली तरी सुद्धा सामान्य जे LICचे पॉलिसी होल्डर आहेत यांच्या नजरेतून जर का बघितलं तर हा आकडा खूप मोठा येऊ शकतो. दुसरी फॅक्ट, 2021 मध्ये अंबानी संपत्तीच्या बाबतीमध्ये अदानींच्या पुढे होते 2 लाख कोटी रुपयांनी आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये अदानी हे संपत्तीच्या बाबतीमध्ये अंबानीच्या पुढे होते 3 लाख कोटी रुपयांनी. एका वर्षामध्ये अदानी यांच्या संपत्तीमध्ये 5,88,500 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे आणि त्यांची संपत्ती झाली 10,94,400 कोटी रुपये. तिसरी फॅक्ट, 2022 या वर्षात अदानी यांची संपत्ती दिवसाला 16,000 कोटी रुपयांनी वाढलेली आहे. प्रति दिवस सांगतोय मी या ठिकाणी. चौथी फॅक्ट, 2012 मध्ये अदानी यांची संपत्ती अंबानींच्या 1/6 होती, म्हणजे 1/6 होती फक्त. आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये सगळे ज्या घडामोडी आहेत त्या झालेल्या दिसत आहेत आणि त्यांची संपत्ती ही अंबानी यांच्यापेक्षा जास्त वाढलेली आपल्याला दिसून येते.
आता हे कशामुळे घडलं, तर याला भारतीय अर्थव्यवस्थेतील पोटेन्शियल ऑफ ग्रोथ असं म्हणलं तरी सुद्धा हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहासंदर्भातील अहवाल जो आहे तो समोर आणला. म्हणजे हिंडेनबर्ग रिसर्चने भारतीय अर्थव्यवस्था जी आहे याच्याविषयी क्वेश्चन कुठे विचारलेलं नाहीये. त्यांनी विचारलेलं आहे अदानी यांच्याबद्दलचे प्रश्न आणि शॉर्ट सेलिंग करायला सुरुवात केली. अदानी समूहातील 7 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्समध्ये ब्लडबाथ झालेला आपल्याला दिसून येतोय हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्ट नंतर. या कंपनीचं मार्केट व्हॅल्युएशन जे आहे ते निम्म्याहून अधिक घसरलेले, गुंतवणूकदार परेशान झालेले आहेत आणि पुढे काय हा फार मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. यामुळेच देशातील जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत या सर्वांनी या संपूर्ण प्रकरणाला घोटाळा म्हणत जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची चौकशीची मागणी केली आणि अर्थातच सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केलं. जेपीसी म्हणजे खासदारांची एकत्रितपणे समिती असते जी देशामध्ये घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या घटनेच्या किंवा घोटाळ्याच्या तपासासाठी स्थापन केली जाते. आजपर्यंत 5 ते 6 जेपीसी स्थापन झालेल्या आहेत आणि यामुळे याही प्रकरणासंदर्भात राजकीय विरोधी पक्ष जे आहेत हे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी करत होते, पण सरकारने त्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केलं. आणि यामागं कारण काय आहे? अर्थातच सरकारकडे बहुमत आहे आणि बहुमत असल्यामुळं जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करायची की नाही हे पूर्णपणे सरकारच्या हातामध्ये आहे आणि सरकारने त्यांच्या हातामध्ये जे आहे तीच गोष्ट केलेली आहे, ही कमिटी न स्थापन करून. आता बघा सध्या जेपीसीची काय सिच्युएशन आहे असं जर का आपण बघितलं तर सरकारने बहुमताच्या जोरावरती जेपीसीचा विषय जो आहे हा पूर्णपणे बाजूला ठेवलेला आहे. मग आता पर्याय कोणता राहतो? सरकार तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करायला तयार नाहीये, चौकशी करायला तयार नाही. मग अशा वेळेस कोर्ट हा एकमेव पर्याय समोर येतो. अदानी उद्योग समूहानं क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतलं आहे आणि कर्ज मिळवण्यासाठी त्यांनी शेअर्सची किंमत फुगवली या हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांचाच धागा पकडून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये अदानी समूहातील कंपन्यांच्या चौकशीसाठी याचिका दाखल झाल्या होत्या. मग याच्यावरती माननीय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने एक तज्ञ समिती नेमली आणि ही तज्ञ समिती आता पुढे चौकशी करणार आहे. पण कोणती चौकशी करणार आहे हेही फार इंटरेस्टिंग आहे. अदानी संदर्भातील हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर मार्केटमध्ये जबरदस्त व्हॉलॅटिलिटी दिसली होती. मार्केट जे आहे हे अगदी ब्लडबाथ झाल्यासारखं कोसळलेलं आपल्याला दिसलं. मग इन्व्हेस्टरचं संरक्षण करण्यासाठी एक कमिटी नेमली गेली सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यावरून. कॅपिटल मार्केटमध्ये रेग्युलेटरी फ्रेमवर्क अजून मजबूत करण्यासाठी ही समिती जी आहे ती नेमलेली आहे. या समितीमध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश अभय सप्रे आहेत, बँकिंग मधील ओपी भट आहेत, कामत साहेब आहेत, निवृत्त न्यायाधीश जेपी देवधर आहेत आणि ज्येष्ठ वकील एस सुंदरेशन आणि नंदन निलकेनी हे सर्वजण आहेत. आणि या एकूण रेग्युलेटरी फ्रेमवर्क बाबत ही कमिटी शिफारस करणार आहे. याच वेळेस म्हणजे ज्या वेळेस ही कमिटी चौकशी करणार आहे त्याच वेळेस सेबी सुद्धा चौकशी करणार आहे की अदानी उद्योग समूहातील कंपन्यांकडून रेग्युलेशनचं उल्लंघन झालं आहे का. आता अजूनपर्यंत सेबीकडून या चौकशीबाबत अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये. मागील काही 1-2 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच काहीशी चौकशी सेबीकडून केली गेली होती, पण त्याचा सुद्धा अहवाल समोर आलेला नाही असा आरोप होताना दिसतोय. आता या चौकशी समितींविषयीची अधिक ऑथेंटिक माहिती किंवा सध्या या चौकशी समितीचं नेमकं काय चालू आहे, काय काय त्यांनी केलेलं आहे याची ऑथेंटिक माहिती काही उपलब्ध झालेली नाहीये. कोर्टाने कमिटी नेमूनही अजूनपर्यंत कन्स्ट्रक्टिव्ह असं काही समोर आलेलं नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. इनफॅक्ट गेल्या काही दिवसांमध्ये अदानी उद्योग समूहाचं हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट आल्यानंतर मार्केट व्हॅल्युएशन किती कमी झालं किंवा किती वाढलं याची ही माहिती सध्या आपल्याला उपलब्ध होताना दिसत नाहीये आणि असा आरोप थेटपणे होताना दिसतोय. यामुळेच गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलेलं आहे आणि गुंतवणूकदारांचे पैसे गुंतलेले आहेत LIC मध्ये, LIC चे पैसे गुंतलेले आहेत अदानी उद्योग समूहामध्ये आणि याचमुळे विरोधकांना राजकीय बळ मिळताना दिसून येते. यामुळेच राहुल गांधी यांनी ओपनली अडचणीत आणणारे प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे आणि याचं मुद्देसूद उत्तर समोर न येता विषय भरकटवला जातोय असा सुद्धा आरोप होताना दिसतोय.
असं म्हणलं जातंय, की प्रश्न विचारण्याचा जो मूलभूत अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे, याच मूलभूत अधिकाराचा वापर करून राहुल गांधी हे पंतप्रधान महोदय आणि अदानी यांचा संबंध काय असा प्रश्न जाहीरपणे विचारतायत आणि इट इज अ रिलेशनशिप दॅट बिगॅन व्हेन नरेंद्र मोदी वॉज द चीफ मिनिस्टर ऑफ गुजरात असा सुद्धा थेट आरोप करताना दिसतायत. या एकूण प्रकरणावरती राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं असलं तरी सुद्धा सरकारची या प्रश्नांवरची शांतता जी आहे ती गुंतवणूकदारांना प्रचंड अस्वस्थ करणारी आहे आणि या संदर्भात लवकरच काही ना काहीतरी सरकारकडून एक्सप्लेनेशन येईल, मुद्द्याला धरून एक्सप्लेनेशन येईल अशी अपेक्षा करण्यात काहीही गैर नाहीये. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या एकूण प्रकरणाविषयी, या प्रकरणातील सरकारच्या भूमिकेविषयी आणि सरकारला प्रश्न विचारण्याच्या राहुल गांधी यांच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.